देवाची स्तुती असो. स्तवांचा वाढदिवस ज्याची आपण वाट पाहतो, खरंच देवाच्या सानिध्यामधले दिवस असं लिहिले देवाच्या वचनामध्ये. त्याच्या सानिध्यातला एक दिवस गेलेल्या सहस्र दिवसांपेक्षा अधिक आहे. बायबलमध्ये असं लिहिलंय, संतती परमेश्वराने दिलेलं धन, पोटचं फळ, त्याची देणगी आणि देणगीच्या रूपानं दिलेलं लेकरू आज जर सुरक्षित कुठं राहत असेल तर ते देवाच्या घरामध्ये. आणि म्हणून जे वचन आम्ही वाचणार आहोत त्याच्यामध्ये लेकरं कशी घडवावी किंवा देवाच्या सानिध्यात वाढवत असताना कशा पद्धतीनं देव आमच्या लेकरांना संरक्षण देतो आणि आमची लेकरं देवाच्या भयामध्ये कशा पद्धतीने वाढली जातात त्या संबंधाने आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहणार आहोत. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडं अनेक लेकरं आई वडील आपले घेऊन आले आणि येशूचे शिष्य त्या लोकांना दटवत असताना येशू म्हटला, बालकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका, तर स्वर्गाचं राज्य त्यांच्या सारख्यांच. आणि म्हणून शास्त्रामध्ये येशू सर्वप्रथम जर कोणावर प्रेम करत असेल तर छोट्या लेकरांवरती, आणि स्वर्गाच्या राज्याचा पहिला अधिकार जर कोणावरती असेल तर स्तवांचा अधिकार असेल, लेकरांचा अधिकार असेल. मग अशा परिस्थितीमध्ये या लेकरांना देवाच्या जवळ नेमकं आणायचं म्हणजे काय करायचं, हा फार मोठा प्रश्न आहे. आम्हाला कळत नाही की नेमकं लेकरं देवाच्या जवळ कशी आणावीत. आणि म्हणून बरेच पालक आज संभ्रम अवस्थेमध्ये आणि कित्येकांची लेकरं हातातून निसटून जातात. परंतु आज आम्ही पाहणार आहोत स्तोत्र संहिता त्याचा 125वा अध्याय आणि त्याची 1 पासून 5 पर्यंतची वचनं. स्तोत्र संहिता 125 आणि त्याची 1 पासून 5 पर्यंतची वचनं आपण म्हणण्यासाठी घेणार आहोत. वाचू आपण देवाचं वचन, स्तोत्र 125 आणि त्याचं 1 पासून 5 पर्यंत वचन. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे, ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे, ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. सियोन डोंगरासारखे आहेत. यरूशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत. तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नये म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही. हे परमेश्वरा जे चांगले व सरळ मनाचे आहे त्यांचे कल्याण कर. जे आपल्या कुटील मार्गाकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून दे. इस्रायला शांती. इतकं सुंदर त्या ठिकाणामध्ये लिहिलं, ज्यांचा भाव परमेश्वर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहे. फार सुंदर आहे. ज्यांचा भाव परमेश्वर आहे आणि तेच सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. काय केलं पाहिजे नेमकं एक पालक म्हणून, एक परिवार म्हणून आमच्या लेकरांसाठी परमेश्वरानं डोंगरासारखं त्यांना वेढावं आणि आमच्या लेकरांना संरक्षणाची गरज आहे. म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा मोशेचा जन्म झाला आणि मोशेच्या जन्माच्या वेळेस शास्त्रात असं लिहिलं की फारोनं आज्ञा केली, इस्रायल मधले सगळी लेकरं जे कुसंतानी ते मारून टाकायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मोशेच्या आईनं ती बातमी ऐकली, 3 महिन्यापर्यंत कसं बसं तिने मोशेला लपवलं. आणि त्यानंतर या मोशेला वाचवण्यासाठी असं लिहिलं की तिनं एक पेटारा तयार केला आणि त्या पेटाऱ्यामध्ये डांबर आणि राळ चोपडली आणि त्याच्यामध्ये मोशेला ठेवलं. म्हणजे सुरक्षेसाठी जो पेटारा आवश्यक आहे, ज्या पेटाऱ्यामध्ये हा मोशे लपणार आहे, ज्या पेटाऱ्यामध्ये मोशे वाचणार आहे, आणि त्याच पेटाऱ्यामध्ये हा स्टीवला सुद्धा आम्हाला ठेवायचं. कोणता पेटारा? जिथं असं म्हटलं, ज्यांचा भाव परमेश्वर आहे ते निश्चल सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे, ते कधीच ढळणार नाही. आम्ही पाहतो की मोशे समोर वाढायचं कसं, जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. परंतु त्याच्या आईनं जी बुद्धी लढवली, त्याच्या आईनं ज्या पद्धतीनं आत्म्याचा अनुभव घेतला आणि आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन ज्या पद्धतीनं तिने पेटारा तयार केला आणि या पेटाऱ्यामध्ये त्यानं त्या मोशेला ठेवलं. आणि पवित्र शास्त्र सांगतं फक्त आईनं लांबून निरीक्षण केलं मोशेचं काय होत आहे. लक्षात ठेवा, आम्ही फार लेकरांचं जवळून निरीक्षण करतो, पण जेव्हा पेटाऱ्यामध्ये आमची लेकरं असतात
जो पेटारा बनवला जातो, ज्या पेटाऱ्याला लव्हाळ्यापासून बनवलं जातं, आणि लक्षात ठेवा लव्हाळ्याचं वैशिष्ट्य तो लवचिक आहे, आणि लवचिक तो लव्हाळा पाहिजे तसा आकार घेतो आणि पेटारा बनला जातो. आणि शास्त्रामध्ये असं लिहिलं की प्रभू येशू ख्रिस्तासारखं लवचिक दुसरं कोणतं नाही. त्याने सुंदर आकार घेतला. आणि म्हणून आमची लेकरं, म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की जसं आई वडिलांनी लेकरं येशूकडे घेऊन आले आणि येशू म्हणतो त्यांना माझ्याकडे येऊ द्या. आता मोशेला सुद्धा त्या पेटाऱ्याकडे नेताना जसं आम्ही पाहतो लव्हाळ्याकडे त्या पेटाऱ्याला लव्हाळ्यापासून पेटारा बनवला आणि मोशेला त्याच्यामध्ये ठेवलं. आम्हाला स्टीवला सुद्धा त्याच पेटाऱ्यामध्ये, कोणता पेटारा, जसा येशू म्हटलेल्या त्या पेटाऱ्याकडे बालक घेऊन आले, आणि तशाच पद्धतीने आम्ही पाहतो मोशेला सुद्धा त्या पेटाऱ्याकडे आणलं. लक्षात ठेवा या जगामध्ये सुरक्षा येशू शिवाय आमच्या लेकरांना कुठंच प्राप्त होऊ शकत, कुठंच नाही. येशूच हे आमच्या सुरक्षेचं कवच आहे. आणि म्हणून म्हटलं की जर आमची लेकरं येशूकडे आणल्यानंतर तिथं असं लिहिलं, येशूनं कवटाळून त्यांना आशीर्वाद दिले, त्यांच्यावर हात ठेवले, त्यांना कवटाळलं, आणि म्हणून तो म्हणतो त्यांना माझ्याकडे घेऊन या. आणि तीच घटना, तीच गोष्ट मोशेच्या आई वडिलांनी केली. सियोन डोंगरा सारखं, आणि असं म्हटलं की त्याच्या लेकरांभोवती किंवा जे परमेश्वरावरती भाव ठेवतात. आता लक्षात ठेवा याही ठिकाणामध्ये मोशेच्या आईनं आपल्या पतीपेक्षा येशूवरती, पेटाऱ्यावरती भाव ठेवला, देवावरती भाव ठेवला, आणि त्याच विश्वासानं त्या पेटाऱ्यामध्ये त्याला ठेवलं. लक्षात ठेवा आमचे सगळे आशीर्वाद ख्रिस्तामध्येच आहे. आमचे आशीर्वाद ख्रिस्ताच्या बाहेर कधीच असू शकत नाही. म्हणून तिथं लिहिलं त्या पेटाऱ्यामध्ये मोशेला टाकलं, आणि आम्ही त्या ठिकाणात असं लिहिलं, हा पेटारा मोशेला राजवाड्यामध्ये घेऊन गेला. माझा विश्वास आहे यावेळेस स्टीवला जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या हातामध्ये समर्पित करू तेव्हा नुसताच पेटारा त्याला सुरक्षा देणार नाही, सुरक्षेबरोबर त्याला प्रगती, उंच शिखर, आणि त्याला जिथं पाहिजे तिथं प्रभू घेऊन जाणार. म्हणून त्याला असं म्हणलं, तुमच्या तरुणपणाचे पुत्र वीराच्या हातातील बाणाप्रमाणे होते. वीराच्या हातातील बाण कोण आहे? आमचा वीर तर प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि स्टीव आमच्यासाठी बाण आहे. जेव्हा स्टीव येशूच्या हातामध्ये असेल तेव्हा योग्य जागी प्रभू त्याला पाठवेल. आम्हाला माहित नाही त्याची जागा कोणती, आम्हाला माहित नाही त्याचं स्थान कोणतं आहे, त्याचा दर्जा कोणता आहे. मोशेच्या आईला सुद्धा मोशे जन्माला येईल त्यास असं वाटलं होतं तो एक गुलामाचा मुलगा असेल, परंतु जेव्हा पेटाऱ्यामध्ये टाकलं तो गुलामाचा नव्हे राजाचा मुलगा बनलेला आहे. कारण पेटारा बरोबर दिशेने घेऊन जातो, बाण बरोबर दिशेने घेऊन जातो. आणि म्हणून म्हटलं ज्यांचा भावविषय परमेश्वर आहे, भावविषय त्या ठिकाणामध्ये म्हटलं ज्यांचा भाव परमेश्वर आहे ते निश्चल सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे. माझा विश्वास आहे निखिल, ग्लोरी आणि त्यांचा जो परिवार निलगोंडे परिवार आहे, आणि हा परिवार जेव्हा या परिवाराचा भावच परमेश्वर आहे. आता भावामध्ये दोन विषय येतात. एक भाव म्हणजे भक्ती आणि विश्वास. नुसता विश्वास असून पण चालत नाही, त्याच्यामध्ये भक्ती असावी लागते. आणि नुसती भक्ती असून पण चालत नाही, त्याच्यामध्ये विश्वासाची पण गरज आहे. या दोघाला एकत्र मिळून भाव म्हटलेला आहे. म्हणजे नुसतं विश्वास किंवा नुसती भक्ती नाही. कधी कधी बरेच लोक नुसतं भक्तीला जातात पण त्यांच्यामध्ये विश्वास नसतो, आणि काही लोक नुसता विश्वास ठेवतात पण भक्तीला जाऊ शकत नाही, आणि मग त्यांच्यामध्ये भाव नाही. मग भाव ही गोष्ट अशी, भक्ती आणि विश्वास स्टीवला आम्हाला कशामध्ये वाढवायचंय? भक्तीमध्ये आणि विश्वासामध्ये. ज्या दोन्ही गोष्टीमध्ये तो वाढेल त्यावेळेस हा परिवार आणि स्टीव सुद्धा मजबूतीने देवामध्ये टिकून राहणार. मजबूतीने देवामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. ते लक्षात ठेवा, देवामधलं जीवन हे कधी लवचिक असता कामा नये, ते खंबीर असलं पाहिजे. लवचिकपणा जर देवामध्ये असेल, आज मी प्रभूमध्ये उद्या प्रभूमध्ये नसेल, तर लक्षात ठेवा हे आत्मिक जीवन आमची लेकरं कधी सहन करू शकणार नाही. या कठीण जगामध्ये हे जग अतिशय वाईट रीतीने भरलेलं आहे, आणि आता आमच्या लेकरांना खरं सुरक्षेची गरज आहे. पूर्वी तसं नव्हतं, पण आता इतकं ज्ञान जगामध्ये आलं, वाईट पण जगामध्ये आलं. आता लक्षात ठेवा जगामध्ये ज्ञान आलं याचा अर्थ काय? म्हणतो ना की आता सगळे लेकर स्मार्ट झाले, त्यांच्याकडे ज्ञान आलं, त्यांना समजतंय, त्यांना बुद्धी येते, सगळं काही. पूर्वी असं नव्हतं, शिकवावं लागत होतं. आता लेकर जन्मता शिकून आलं. पण मग याचा अर्थ ज्ञान वाढलं म्हणजे चांगुल पण वाढलं का? नाही. देवाच्या वचनात मी तुम्हाला सांगेन, जेव्हा असं लिहिलं की लुसिफर बागेमध्ये आला आणि लुसिफरनं तो म्हटला की हे बऱ्या वाईटाचं ज्ञानाचं, असं लिहिलं की जेव्हा ते फळ खाल्लं तर परमेश्वर असा म्हटला आता मनुष्य आपल्यासारखा बनला. आपल्यासारखा म्हणजे देवाकडे प्रचंड ज्ञान,
जे ज्ञान देवाकडे असणार आहे की तो पुन्हा येणार आहे आणि मनुष्याला घेऊन जाणार आहे. मग तो अनंत कालच्या जीवनासाठी किंवा तो मरणार नाही. आता पण तुम्ही पहा, असं म्हणतात की 2030 पर्यंत असा काही शोध लागणार आहे जे 2030 पर्यंत जिवंत राहतील, त्यांना म्हातार पण येणार नाही, मरणार पण नाही. का तर सायंटिस्टने ते शोध लावला की त्याचे उपचार केले जातील आणि मग त्यांच्यामध्ये आजार पण येणार नाही, ते मरणार नाही. आता ज्ञान वाढलं आणि हे ज्ञान देवाकडे आहे. देवाकडे अमरत्वाचं फळ, तो म्हणतो जो कोणी विजय मिळवतो त्याला जीवनाच्या झाडाचं फळ मी देणार. म्हणजे देवाकडे ते ज्ञान आहे, आता मनुष्याकडे ते ज्ञान आलं. आणि एदेन बागेमध्ये सुद्धा जेव्हा सैतानानं बऱ्या वाईटाचं फळ मनुष्याला दिलं आणि असं लिहिलं, तिथून पुढं मनुष्य वाईट बनला, कारण त्याला ज्ञानाचं फळ मिळालं म्हणजे फक्त वाईटच. आता पण जगामध्ये सगळं वाईटच आहे. आमच्या लेकरांच्या हातामध्ये सगळं वाईट मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा आमचे लेकर पेटाऱ्यामध्ये असतील तेव्हा वाईट पण आमच्या लेकरांमध्ये कधीच येणार नाही. आणि स्टीवला त्या पेटाऱ्यामध्ये, कोणता पेटारा? जो येशू म्हटलेला पेटारा. कोणता डोंगर? शास्त्रात असं लिहिलं की जेव्हा मोशे, परमेश्वर त्याला बऱ्याच गोष्टी दाखवतो, त्यास मोशे एकच प्रार्थना देवाजवळ, आणि ती आमची प्रार्थना असली पाहिजे. कोणती प्रार्थना? देवा, मी सगळं पाहिलंय, आता मला तुला पाहायचं. आणि त्यावेळेस देव त्याला काय म्हणतो माहिती का? मला पाहणारा कोणी जिवंत राहू शकत नाही. जर मला तुला पाहायचंय तर तू जिवंत राहणार नाही. तो म्हटला हरकत नाही, मेलो तरी चालेल, पण मला तुझी ओळख व्हायला पाहिजे, मला तुला पाहायला पाहिजे. आणि मग असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, परमेश्वरानं काय केलं? खडकाला एक भेग पाडली आणि त्या भेगेमध्ये या मोशेला ठेवून टाक. आणि मोशे तिथे राहिल्यावर त्या ठिकाणामध्ये देवानं आपला हात त्या भेगेवरती ठेवला आणि देवाची सावली मोशेच्या जवळून गेली. देवाची सावली मोशेच्या जवळून गेली. आणि काय घडलं माहिती का? तर मोशेनं फक्त देवाची छाया पाहिली, देवाची समक्षता पाहिली, देवाचं चांगुलपण पाहिलं. म्हणजे त्या भेगेमध्ये मोशे बसल्यावर देवानं त्याचं दर्शन मोशेला दिलं. आता कुसावरती सुद्धा येशू ख्रिस्त जेव्हा टांगला गेला आणि टांगला गेल्यावर या कुसावरती येशूच्या कुशीमध्ये भोसकलेला भाला म्हणजे खडकाला पडलेली कपार, ज्या कपारीमध्ये ख्रिस्ताला लपवलं, तिथं तो सांगतो की ज्याला मला पाहायचं त्यानं या कपारीला पाहायचं. म्हणजे ख्रिस्ताचं भेदलेलं अंतःकरण. आणि हे भेदलेलं अंतःकरण काय, हे मी तुम्हाला खाली सांगणार. देवाच्या वचनामध्ये जी गोष्ट आम्हाला शिकवली, देवाच्या वचनामध्ये ज्या गोष्टीचा बोध आम्हाला केला गेला की आम्हाला आमची लेकरं त्या भेगेमध्ये ठेवायची, जिथं मोशेला ठेवलं. आणि मोशेनं तिथं पाहिल्याबरोबर असं लिहिलं, मोशे मूर्छित झाला. फार सुंदर आहे हे रहस्य आहे, हे गुपित आहे. कोणतं? मोशे मूर्छित झाला म्हणजे मोशे बेशुद्ध झाला. लक्षात ठेवा, उधळ्या पुत्र जगामध्ये बेशुद्ध झाला आणि जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्यानं आपल्या बापाला जाऊन भेटला. मोशे पण मूर्छित झाला, पण जेव्हा शुद्धीवर आला त्याला खरा देव भेटला, त्याला देव कळाला. काय? आमची लेकरं जगामध्ये बेशुद्ध पडली पाहिजे, जग त्यांच्यासाठी हानी आणि खेर कचरा ठरला पाहिजे. स्टीवला सुद्धा जगाच्या दृष्टिकोनातून कोणतं आकर्षण राहता कामा नये. मग त्याला दाखवायचं काय? त्याला भेग दाखवायची, ख्रिस्ताचं शरीर दाखवायचं, ख्रिस्ताची कुस दाखवायची. ज्या कुशीमध्ये लेकरं जातील ना, ती लेकरं जगासाठी मेली जातील पण देवासाठी जिवंत राहतील. आणि देवासाठी आमची लेकरं जिवंत राहिली पाहिजे. म्हणून त्यानं म्हटलं की तुमचा भाव जर परमेश्वर असेल, आमच्या घरामध्ये जर भक्तीचा विषय काय असेल तर फक्त देव आमच्या घराचा विषय असला पाहिजे. ज्या परिवाराचा विषय फक्त देव आहे तो परिवार कधीच ढळणार नाही, कधीच ढळणार नाही. कुटुंबाला कशाची गरज आहे? आम्ही म्हणतो नाही पैशाची गरज आहे, आम्ही म्हणतो नाही चांगल्या राहणीमानाची गरज आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं राहणीमान, पैसा, अडका, याच्या पलीकडच्या गोष्टी कोणत्या आहेत तर देव आहे. कारण बायबल सांगितलं, मनुष्यानं सारं जग मिळवलं, आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? आणि आम्ही अनुभवलं, आपण कुठं होतो, सगळेजण आपण पाहिलं तर आपलं अवस्था काय होती, कुठल्या ठिकाणामध्ये आपण राहायला होतो, काय आपला दर्जा होता. परंतु आपल्याकडे काही नव्हतं, पण जे काय आजीनं सगळ्या नातवंडाला दिलं, आणि काय दिलं असेल तर फक्त देव दिला. आणि देव दिल्यामुळं आज हे सगळं आमच्याकडे आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे जाणाऱ्या गोष्टीकडे पाहायचं नाही, जी मिळवणारी गोष्ट ती देव आहे आणि त्यालाच आम्हाला बेलगुंडायचं. आणि आम्हाला पण लेकरांना संस्कार करायचे. कोणते संस्कार करायचे? पॉझिटिव्हला कोणता संस्कार करायचा? चांगली शाळा त्याच्यासाठी आणि चांगली गोष्टी. आता आज सकाळी पण त्याला आजी म्हणत होती की आज त्याचा खाडा कर, जाऊ नको शाळेला.
पण त्याला शाळेवर त्याचा एवढा जीव आहे की त्यानं शाळेचा खाडा नाही केला, तो वाढदिवस असून पण शाळेला गेला. का तर त्याला शाळा समजली. आता विचार करा, जर शाळा समजली, शाळेवर एवढा प्रेम करतो, जर देव समजला तर देवावरती किती प्रेम करेल. म्हणून हा विषय कोणता आहे? आता त्याचा भाव त्याची शाळा आहे, आता त्याचा विश्वास त्याची शाळा आहे. आणि तो म्हणतो की नाही, माझी ऍबसेंटी नाही लागली पाहिजे. त्याचं बोलताना तो नाही, मला नाही घरी ऍबसेंटी नाही लागली पाहिजे. आता विचार करा, जर त्याला शाळा दाखवलं, तो शाळेवर एवढा प्रेम करायला, ऍबसेंटी नको. देवाचं घर जर त्याला दिसलं तर दाविदासारखा तो म्हणेल, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, त्यास माझ्या मनाला मोठा आनंद झाला. आज जसा त्याला शाळेला जाताना आनंद होतो, तसं त्याचा हा विषय जर देव बनला तर लक्षात ठेवा, या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम तो देवावरती करेल. पौल शिकला, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल. आज स्टीव्हला पण ते शिकवायचंय. कोणतं? त्याच्यासाठी पहिलं प्रेम देव असलं पाहिजे. पहिलं प्रेम देव, पहिलं प्राधान्य काय असेल तर देव. म्हणून दावीद सुद्धा आपला लेकरू, ज्याच्यासाठी त्यानं 8 दिवस उपवास केले, पण जेव्हा लेकरू मेलं, त्याच्या कानावरती वार्ता आली, तर पहिलं देवाच्या मंदिरात गेलं. कारण त्याचा भाविष्य देव आहे आणि तो ढळला नाही. मुलगा वेला म्हणून तो ढळला नाही. त्याचं श्रद्धा, त्याचा विषय इतका चांगला होता की त्याच्यावर कोणी प्रभाव टाकू शकलं नाही. जर आम्ही स्टीव्हला असं घडवलं ना, आता लक्षात ठेवा, हा आज लहान आहे, उद्या मोठा होईल, वाढेल. त्याच्यासमोर सगळ्यात मोठी समस्या असणार आहे डिप्रेशन. आता पण त्याला कधी कधी तो म्हणतो, मला टेन्शन येतं, नाही का, म्हणतो की मला तुमचं घरात तुमचं गोंधळ बघण्यापेक्षा मला शाळा बरी. म्हणजे आता त्याला सगळं समजायला लागलं की शाळा, डिप्रेशन, टेन्शन. तो बोलताना म्हणतो, मम्मी मला टेन्शन देऊ नका आणि मला टेन्शन देऊ नका. म्हणजे आता आम्हाला कळतं की सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे तर टेन्शन. आणि देवाच्या घरात राहणाऱ्यांना टेन्शनच नसतंय. का? तो म्हणतो, आहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकड्या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. विसावा या शब्दाचा अर्थच टेन्शन फ्री. टेन्शन फ्री राहणं म्हणजे विसावा. लक्षात ठेवा, विसावा या शब्दाचा अर्थ तणावमुक्त जीवन. आणि तणावमुक्त जीवन येशू शिवाय कुठंच असू शकत नाही. कुठंच नाही, कुठंच नाही. कुठेही जगामध्ये फिरा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा येशूवरती विश्वास आहे ना, त्याच्याकडं शून्य असलं तरी वाटतं फार मोठी गोष्ट आहे. का हो? कारण बायबल सांगतं, जेव्हा देवानं सृष्टी निर्माण केली तेव्हा सृष्टी आकारविरहित आणि शून्य होती, आणि देवानं शून्यातनं सर्व निर्माण केलं. म्हणून ज्याचा विश्वास ईश्वरती आहे तो शून्यातनं विश्व निर्माण करतो. म्हणून त्याला देवाविषयी त्याचं मन आणि एक मजबूत बनलं पाहिजे. परत वाचूया 125 स्तोत्र आणि त्याचा पहिलं वचन आणि दुसरं वचन. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे, ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे, ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या, निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. सियोन डोंगरासारखे आहेत. यरुशलेमेच्या सभोवती, यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत. डोंगर आहे. तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. आता आपल्या लोकांसभोवती नाही म्हणायचं, आता कुणासभोवती? स्टीव्ह सभोवती आहे. किंवा जेव्हा त्याचा भाव, जेव्हा त्याचा विश्वास, जेव्हा त्याची श्रद्धा, जेव्हा त्याची भक्ती फक्त येशू संबंधाने असणारे, तर बायबल सांगतं यरुशलेमेच्या भोवतीचा सभोवती डोंगर आहे, तसा परमेश्वर आतापासून, म्हणजे आजच्या दिवसापासून 16 जून 2026 पासून, तर स्टीव्ह जोपर्यंत या पृथ्वी तलावरती राहील तोपर्यंत परमेश्वर सियोनेच्या डोंगरासारखा त्याला वेढून राहणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट कोणती माहिती का? 2000 वर्षापूर्वी सियोनचे डोंगर होते आणि आजही ते डोंगर तसेच आहे. याचा अर्थ हे डोंगर आम्हाला वर्तमान, भविष्य आणि भूत या तिन्ही बाजूनं वेढलेले दिसतात. आणि सांगतो तो डोंगर, घाबरू नको, मी तुला चारी बाजूने वेढ. येशूनं त्याला चारी बाजूने वेढलेले आहे. नुसतं स्टीव्हच्याच बाबतीमध्ये नाही, मला विश्वास आहे आमची सारी लेकरं देवानं चारी बाजूने वेढून टाकलेले. आणि म्हणून लक्षात घ्या, अवतीभोवतीची परिस्थिती कितीही बदलली तर देवानं त्याच्या पुरवठा, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण याच्या बाबतीमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा कटू अनुभव येऊ दिला नाही. ही जमेची बाजू आहे, सगळी जमेची बाजू आहे, नाही का? आता आम्ही बघितलं आमच्या शिरीषची पडले, ज्या कठीण काळामध्ये
म्हणजे ज्यावेळेस लेकरांना गरज होती आणि त्यावेळेस तो जग सोडून गेला. परंतु जाताना त्यानं परिवाराला इशू देऊन गेला. त्याची धडपड होती लेकरांना तेव्हा. आणि मग तुटलेल्या अवस्थेमध्ये आता शिरीष गेला त्यावेळेस सुद्धा कशी आता मी येताना विचार करतो कसं देवानं तिला सांभाळलं, कसं संरक्षण केलं. आणि त्या आठवून सुद्धा असं वाटतं की कसं काय बाबा आमची लेकरं ही राहिली मंगलाची ड्युटी तिकडं आणि मग ती एकटीच राहते. कोणी वाचवलं ती? हा डोंगर त्यानं आमच्या परिवाराला, कुटुंबातल्या लोकांना सुरक्षित केलं. आणि म्हणून तो डोंगर इतका मजबूत डोंगर आहे. सगळे आधार तुटले तरी चालतील, पण येशू म्हटलेला आधार कधी तुटता कामा नये. तो नाही सोडत. या माणसं जातात, जसं आम्ही पाहतो की शिरीष गेला म्हणून लेकरं, आणि तिथं असं म्हटलं नाही की आता तो गेला तुमचं कशी वाढवणार आहे. त्यानं मजबूतीनं लेकरांना संरक्षण केलं. म्हणून लक्षात ठेवा, मनुष्य आधार नसावा, देव आधार असावा. देवच आमचा आधार. देव. आणि लेकरांना सुद्धा मला काय शिकवायचं माहिती का? बाळा, तुला सगळ्यात मजबूतीने कोण सांभाळणार? सर्व समर्थ स्वर्गातला देवच तुला सांभाळणार. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो देव, त्याच्यापासून मला सहाय्य. सियोनच्या डोंगराचं वैशिष्ट्य काय? शब्द वापरला सियोन, सियोनेचा डोंगर. आणि सियोनेचं वैशिष्ट्य काय माहिती का? या डोंगरावरती वसलेलं मंदिर. सियोनेत मंदिर आहे, तो देव तुला सियोनातनं आशीर्वाद देईल. या डोंगराचं वैशिष्ट्य काय? या डोंगराचं वैशिष्ट्य काय? सियोन म्हणजे मंदिर. आमची लेकरं मंदिरातनच केवळ आशीर्वाद मिळतात, मंदिरामधनं त्यांना संरक्षण मिळतं. म्हणून त्यानं म्हटलं, तुझ्या वेदीजवळ चिमण्यांना सुद्धा घरट आहे. चिमण्या निळव्या त्या ठिकाणामध्ये घरट बांधतात. तो म्हणतो, आणि त्या चिमण्यांसंबंधानं मला कधी कधी मी विचार करतो, माणसाला बुद्धी नाही पण चिमणीला बुद्धी आहे. चिमणी देवाच्या मंदिरात घरट करते का? चिमणीला माहितीये ते देवाचं मंदिर आहे, इथलं घरट कोणी पाडणार नाही. इथं माझी लेकरं ज्यांना मी जन्माला घालणार आहे ना, या लेकरांना मंदिरात कोणी हानी पोचवणार नाही. म्हणून तर शास्त्र सांगतं, धार्मिकाच्या तंबूजवळ कोणताही व्याधी फिरकत नाही. धार्मिकाचं संरक्षण करतो. तुझ्या उजवीकडे सहस्रावधी, डावीकडे लक्षावधी पडतील, पण ते तुला भिडणार नाही. का भिडणार नाही? आमची लेकरं देवाच्या मंदिरामध्ये सुरक्षित आहे. म्हणून त्या स्तवनला जर सुरक्षेचं ठिकाण कोणतं? परमेश्वराचं. दुसरीकडे कोणतं नाही. आजारपण असू द्या, व्याधी विकार असू द्या, का जीवनातले कोणते प्रश्न असू द्या, या सगळ्या बाणाला विझवण्याची ताकद जर कुठं असेल तर ते फक्त देवाच्या मंदिरामध्ये. माझं सहाय्य देवाच्या मंदिरात नाही, माझी दृष्टी मी देवाच्या मंदिराकडे लावली पाहिजे. म्हणून या तो सियोनेच्या भोवती, यरुशलेमेच्या भोवती जसा डोंगर, तसा परमेश्वर आत्तापासून, दोन शब्द वापरले, आत्तापासून. वाढदिवस तर त्याचा दरवर्षी येणार आहे, दरवर्षी असे लावणार, हॅपी बर्थडे, फुगे, बक्षीस सगळं असणार आहे. पण आता हा जो कलर आहे ना, तो पुढच्या वर्षी नसेल. ते आलेलं बक्षीस पण पुढच्या वर्षी नसेल. बक्षीस बदललं असेल, डिझाईन बदललं, डेकोरेशन बदलले असतील, लोक पण बदललेले असतील. याच्यात कोण येईल कोण येणार नाही, सगळंच. पण एक गोष्ट मात्र आहे, येशू आजच्या दिवसापासून तू कधी पण वाढदिवस करशील, तो नेहमीच येणार आहे. आणि तो नेहमी उपस्थिती दाखवून त्याचं बक्षीस जे आहे ते कोणी देऊ शकणार नाही. आमचं जे बक्षीस आहे ते पुढच्या आठवड्यात आल्यावर त्याच्यात एकही चॉकलेट शिल्लक नसणार आहे, सगळं निघून जाणार, सगळं खाऊन टाकणार आहे. पण येशूचं बक्षीस कोणी देऊ शकणार नाही. येशू अनंतकालचं जीवन आणि सार्वकालिक आशीर्वाद. म्हणजे तू मागशील ती गोष्ट प्रभू तुला देणार आहे. आता तू जर मला एखादी गोष्ट मागितली ना, तर मी माझ्या ऐपतीनं, माझा जो विश्वास आहे किंवा माझा जो पुरवठा आहे, आणि त्या पुरवठ्याप्रमाणे देणार आहे. पण येशूच्या बाबतीमध्ये असं म्हटलं, माग म्हणजे मी तुला राष्ट्रमधला दाखल दे. किती अद्भुत आहे. म्हणून आमच्या लेकरांना मागताना सुद्धा प्रभूमध्ये सगळ्या गोष्टी मागवायला शिकवायच्या. त्याला मागताना म्हणायचं, काय मागू नको, देवाला माग, देवाला माग. दावीद राजगादीवरती गेल्यावर सुद्धा मागणं काय त्याचं बघा, मी परमेश्वराचं एक वरदान मागितलं, ते की तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. का मंदिरात वस्ती व्हावी त्याला वाटतं? त्याला माहितीये माझ्यापेक्षा एक मोठा राजा आहे, तोही राजा आहे आणि देव सुद्धा राजा आहे. आता दोन राजे. दावीद जो आहे ना, तो त्याचं अंतःकरण देवाचं अंतःकरण, असं लिहिलंय. देव स्वतः म्हणतो की दावीद माझ्या हृदयासारखं, म्हणजे माझं आणि दाविदाचं हृदय एकच आहे.
आता दोघांना हृदय माहितीये. दाविदाला हे पण माहितीये की देवाचे मोठं पण आहे की त्याच्या हृदयात तो मला जागा देतो. आणि दाविदाला माहिती की माझ्या हृदयाप्रमाणे मी लोकांना बक्षीस देतो. मग राजा बक्षीस देतो, तर दाविदाला माहिती सगळ्यात मोठा राजा देव आहे. मग तो काय प्रार्थना करतो माहिती का? मला राजाच्या दरबारामध्ये म्हणजे मंदिरामध्ये मला जागा मिळावी. त्याला माहितीये देवाच्या मंदिरामध्ये जर मी असलो ना, तर देव जे बक्षीस देईल ते अवर्णनीय असेल. आणि देवानं त्याला काय बक्षीस दिलं माहिती का? राजाला कधीच वाटत नाही. आम्हाला माहिती की मोदी पण सत्तेवरती आहे आणि त्याची सत्ता जाऊ नये म्हणून लोक म्हणतात ते मशीन मध्ये गडबड करतात आणि सत्ता मिळवतात. दाविदानं मशीन मध्ये गडबड केली नाही, त्यानं आपल्या विचारामध्ये गडबड केली. त्यानं लेकरांसाठी परिवारासाठी मागितलं नाही, त्यानं देवासाठी मागितलं. देवा तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. आणि परमेश्वराने त्याला काय वरदान दिलं माहिती का? दाविदा तुझं राजपद कधी जाणार नाही, ख्रिस्ताचा जन्मच तुझ्या कुळात झाला. आता तुझ्या कुळातलाच राजा काय होणार आहे? आणि जगाचा शेवटचा राजा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याचं राज्य कधी ढळणार नाही, त्या राजाचा जन्म दाविदाच्या कुळातनं झाला. म्हणून लक्षात ठेवा, आमच्या लेकरांना आम्हाला फक्त देवच द्यायचा का? आढळ सत्ता देव देतो. देवानं दिलेली जागा कोणीच काढून देऊ शकत नाही. देवानं दिलेला आशीर्वाद कोणी काढून देऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणात म्हटलं परमेश्वर यरुशलेमेच्या भोवती डोंगर आहे, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांभोवती आहे. आता तिसरं वचन वाचूया. नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नये दुष्कर्म्याला लागू नये म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वचनांवर चालणार नाही. पण आता नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत. काय खबरदारी घेतली? आम्ही त्याला नीतिमत्व दिलं, आम्ही त्याला धार्मिकता शिकवली. आता मी त्याला धार्मिकता शिकवते, देवाचं वचन शिकवत आहे. आणि मला माहितीये मी काय हे संदेश त्या ठिकाणामध्ये जाणून बुजून रेकॉर्डिंग करायला लावला. माझा संदेश आज मी बोललो असतो तर संपला असता, परंतु ती वाढेल. आणि जेव्हा वाढेल संज्ञान होईल, त्याला समज येईल, बुद्धी येईल. मी असेल नसेल पण संदेश मात्र तिथं असेल. तर जेव्हा हा संदेश तो ऐकेल तेव्हा दुर्जन आणि नीतिमान या दोन्ही गोष्टीमधला फरक कळेल. आणि त्यावेळेस त्याला समज नाही. आता त्याला दुर्जन किंवा पाप काय आहे, वाईट काय आहे, चांगलं काय, काही त्याला कळत. त्याला फक्त काय कळतं? परिवार आणि चांगले संस्कार. त्याला जसं काल मी त्याच्याशी बोललो, त्याला म्हटलं की आता उद्या तुझा वाढदिवस आहे, मग तुला काय होमवर्क करावं लागणार. त्याच्या डोक्यात फक्त नाही, मग त्याला काय झालं, होमवर्क तर मला करावंच लागणार आहे आणि मी होमवर्क करणारच आहे. म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं म्हणजे होमवर्क आहे, त्याला चांगलं म्हणजे अभ्यास करणं आहे. चांगलं म्हणजे काय, मम्मी सांगते तेवढं चांगलं, नाही ऐकलं की मम्मी मारते, एवढंच त्याला माहिती आहे. म्हणजे वाईट आणि चांगलं त्याच्या मार खाण्यावर मी म्हणे, जो मार खातो ना ते वाईट आहे एवढंच त्याला कळतं. परंतु आता जेव्हा तो सज्ञान होईल ना, तेव्हा जग जे वाईट त्याला शिकवतं, ज्या वाईट गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये जग घालणार आहे, परंतु जेव्हा तो देवाचं वचन ऐकेल आणि हे स्टोअर करून युट्यूब वरती 10 वर्षानं 20 वर्षानं, आज तो 8 वर्षाचा झाला, 8 वर्ष पूर्ण झालं, 9 लागलं, 8 पूर्ण 9 सुरू झाला, 9 सुरू झाले. अजून 10 वर्ष किंवा 8 वर्ष किंवा बरं वाईट त्याच्या समोर येणार आहे. आणि त्यावेळेस असं लिहिलंय, त्याचा हात दुर्जनाला लागू नये. आता जगात तर सगळीकडे दुर्जन आहे. दुर्जन म्हणजे कोण? ज्यांना देवाचं वचन माहित नाही, ज्यांना वचन माहिती, मार्ग माहितीये, ज्या मार्गावरती धार्मिक मार्गावरती चालणारे नीतिमान आहेत आणि जगाच्या मार्गावर चालणारे दुर्जन आहेत. त्यांच्याकडे द्वेष आहे, त्यांच्याकडे राग आहे, त्यांच्याकडे मत्सर आहे, त्यांच्याकडे हिंसा आहे, त्यांच्याकडे अपशब्द आहे, त्यांच्याकडे फसवणूक आहे, त्यांच्याकडे वाईट दृष्टी आहे. आता सगळं जगामध्ये आहे. आणि शास्त्र काय सांगतं? माझ्या लेकरांनी दुर्जनांना हात लावू नये, म्हणजे त्यांचा हाताचा स्पर्श, ते पाप त्यांच्याकडे येता कामा नये, चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडे येता कामा नये. आणि जर त्यांचा हात दुर्जनाला लागला, आणि ज्या पद्धतीनं आम्ही पाहतो की पिलात सुद्धा म्हणतो, याच्या पापापासून मी मुक्त झालो, त्याने आपले हात धुतले, तो म्हटला नाही याच्यामध्ये राहणार. योसेफ सुद्धा कसं काय, 17 वर्षाचा पोरगा, आणि तो सुद्धा जेव्हा व्यभिचाराचं पातक त्याच्या समोर असताना आपलं वस्त्र टाकतो आणि तो तिथून पळून जातो, त्याने नाही हात लावला. 17 वर्षाचा झाला, त्यानं नाही हात लावला, नाही पापामध्ये अडकला. स्टीव संबंधानं आमची अंतःकरणातली प्रार्थना हीच असणार आहे, तेव्हा जेव्हा तो वाढेल, योसेफासारखा वाढू दे, योसेफासारखा वाढू दे.
नीतिमत्व त्याच्या हातामध्ये असू दे, धार्मिकता त्याच्या हातामध्ये असू दे. आणि एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा लेकरं धार्मिकतेला स्पर्श करतात तेव्हा योसेफासारखे उच्च पदावरती ते जातात. ज्या गोष्टीसाठी प्रभूने त्यांना बोलवलेले, लक्षात ठेवा, जगातलं कोणतंही लेकरू देवानं असंच जन्माला घातलं नाही. प्रत्येक लेकरासाठी देवाच्या योजना आहेत. प्रत्येक लेकरासाठी, स्टीव्हसाठी देवाची योजना आहे. काय योजना आहे आता आम्हाला माहित नाही. ते म्हणतो मोशेच्या जन्माच्या वेळेस मोशेच्या आईला माहित पण नव्हतं हा मोशे 30 लाख लोकांचं नेतृत्व करणार. खूप माहित होतं तिला. त्यावेळेस तर सगळी लेकरं टाकून देत होती पाण्यामध्ये. काही लेकरांना वाढवता येत नव्हतं, आई बाप त्या दाईनी मारून टाकत होत्या. परंतु जेव्हा मी म्हणतो ना, लेकरं वाढवताना फक्त वाढवायचं काम करा आणि देवाला म्हणायचं, देवा जसं तुला वाटतं तसा मार्ग दाखव. आणि एक दिवशी मार्ग दाखवल्यावर इतक्या मोठ्या पदावरती ते जातात. त्यास आम्हाला कळत, बापरे, देवाची योजना एवढी भारी, एवढी भारी होती योजना. मला बोलता बोलता एकदा आईने सांगितलं की आम्हाला वाटत नव्हतं तू जन्माला या. आणि ते आधीच 3 लेकरं होती, 2 लेकरं, दोन नाही, दुसरा सेकंड एक होता आणि त्याच्या आधी पण एक मेलं होतं. मग ते म्हटलं की मला वाटत नव्हतं तू जन्माला यावं आणि मग त्यास मी गोळ्या खाल्ल्या होत्या, तू जन्माला येऊ नये. आता विचार करा, देवाची इच्छा होती मी जन्माला यावं. मग बघा, सांगण्याचं तात्पर्य प्रत्येक व्यक्तीसाठी देवाची इच्छा आहे. मनुष्य म्हणून जन्माला पाठवताना तो असंच पाठवत नाही. विचार करा, मी आईच्या उदरात असतानाच मेलो असतो तर एवढ्या 1000 लोकांचं तारण झालं असतं. 1000 लोक प्रभूकडे आले असते का? लाखो लोकांनी देवाचं वचन ऐकलं असतं का? किती परिवार उभं राहिले, किती परिवार नाशामधनं बाहेर आले. मला आठवतो परवा कुठल्या तरी एका मिटिंगला गेल्यावरती, मला वाटतं याला मुंबईच्या मिटिंगला गेल्यावर एक मनुष्य आला, कुठला मीच तो व्यक्ती होतो, 25 वर्ष दारू पित होतो. पण तुमचा एक संदेश ऐकला, ख्रिस्ताचं क्रुसावरचं अर्पण, आणि त्या संदेशात मी खूप रडलो आणि तेव्हापासून मी दारू सोडली. अजूनपर्यंत मी दारूला हात लावला नाही. आणि खास त्या मिटिंगला तुम्हाला विचार करावं, एक व्यक्तीचा जन्म दुसऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी होत असतो. स्टीव्हचा जन्म देवानं कशासाठी घातला आम्हाला माहित नाही, पण जेव्हा तो वाढेल देवाच्या वचनानुसार आणि पूर्ण होईल तेव्हा आम्हाला कळेल देवाचा हेतू आणि उद्देश घेऊन तो जन्माला आला. देवाचा हेतू आणि उद्देश हीच आमच्या लेकरांसंबंधाची आमच्या अंतःकरणातली प्राप्त. म्हणून कोणती लेकरं साधारण दुय्यम नसतात. जे लोक लेकरांसंबंधानं दुष्ट विचार करतात ते देवाच्या योजनेला विरोध करतात. परंतु धन्य ते लोक लेकरा, म्हणून येशू म्हटलं, बालकास माझ्याजवळ येऊ द्या. काय येऊ द्या? तुम्हाला माहित नाही त्यांचं भविष्य काय, पण मला त्यांचं भविष्य माहिती. मला त्यांचं भविष्य माहितीये. स्टीव्हचं भविष्य देवाला माहितीये. आता मी किती पण विचार केला, आता मला असं म्हटलं नाही स्टीव्हनं फार मोठा प्रीचर व्हा. देवाला वाटलं नाही त्यानं मुख्यमंत्री व्हावं तर काय सांगता येतं. पॉलिटिक्स मध्ये गेला, काय केलं, तर तू नकोस मुख्यमंत्री, आमचा ताप वाढवतो. काय देवाची इच्छा, काय सायंटिस्ट व्हावं, काय व्हावं. आता आम्ही प्लॅन करतो, आम्ही योजना करतो. परंतु देवाची इच्छा, आता आम्ही पाहतो की पेत्राला कधीच वाटत नव्हतं सेवक व्हावा. म्हणून येशू जेव्हा पुनरुत्थी झाला आणि पुनरुत्थी झाल्यानंतर पेत्र पुन्हा मासे धरायला गेला, तो म्हटलं मासेच धरणार बरं आहे. पण येशू आला आणि परत त्याला सांगितलं, जाळं टाक. मी तुला म्हटलं माझ्या मागे माणसं धरणारा करशील. आणि आम्ही पाहतो 153 मासे हे सर्वोत्तम असणार जे गणित त्या पेत्रानं दाखवलं. 153 मासे येशूनं सांगितल्यावर पकडले. आता त्याला पुन्हा एकदा येशूनं आठवण करून दिली, पण जाळ सोड, माणसं धरणार हो. आणि माडीवरती 120 लोकांवर पवित्र आत्माला, तेव्हा पेत्रावरती पवित्र आत्माला पहिलं जाळं टाकलं. पहिल्या जाळ्यात 153 आणि आता आत्मिक जीवनामध्ये पहिलं जाळं टाकलं. 3000 मासे त्याच्या जाळ्यामध्ये आले. प्रभूची योजना आहे, काहीतरी योजना आहे. आम्हाला कळत नाही, आम्हाला असं वाटतं आहे त्या रुटीनमध्ये. रुटीनचं जीवन जगणारे कधी पुढे जाऊ शकत नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारे आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकतात. आणि आम्हाला तसंच चमकायचं. आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे नाही चमक द्यायची. सगळी लेकरं देवाच्या इच्छेप्रमाणे चमकवायची. अजून एक गोष्ट सांगतो, बुद्धीवरती देवाचा खेळ नसतो. देवाचा खेळ फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे बदलला जातो. म्हणून दावीद म्हणतो, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसलो. राजगादीवरती बसलो. हा बुद्धी देवानं दिलेलं सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. परंतु तरी सुद्धा आम्ही आमच्या बुद्धीवरती विश्वास ठेवायचा नाही.
आम्ही देवावरतीच विश्वास ठेवायचा. म्हणून सकाळी पहिल्यांदा तो शाळेला जाण्याच्या अगोदर म्हटलं नाही, पहिली बाबांकडे जायचं आणि प्रार्थना करायची आणि मग स्कूलला जायचं. कारण त्याला माहितीये प्रार्थनेनं नवीन दिवसाची सुरुवात केली तर देव बुद्धी ज्ञान सगळ्याचा पुरवठा करणार आहे. म्हणून माझी प्रार्थना असेल जगामध्ये जाईल पण जग त्याच्यामध्ये कधीच येऊ नये, कधीच नाही. त्याचा हात दुर्जनाला कधी लावतो. लक्षात ठेवा, आमचे लेकरं जगात जावीत, जगामध्ये चमकवावीत, जगामध्ये त्यांचं ज्ञान यावं. योसेफ जगामध्ये गेला पण त्यांनी जगावरती प्रभाव टाकला. राजा काय म्हणतो माहिती का योसेफ पासून म्हणताना, अरे तुझ्या ठाई असणारा आत्मा मला हे प्रगट करतो, मी फक्त नावाला राजा असू दे, अधिकार सगळा तुझा. का तर त्याच्यामध्ये देवाचा आत्मा होता. आम्ही स्टीव्हसाठी कोणती प्रार्थना करणार नाही, देवा फक्त तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने त्याला तुझा, त्याला तुझ्या भयामध्ये वाढव. सगळ्या लेकरांसाठी आपण अशीच प्रार्थना करू. आणि सगळ्यात शेवटी काय म्हणतो तो वाचा, 4थं वचन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत हा त्यांचे कल्याण कर. म्हणजे आता स्टीव्हच्या बाबतीमध्ये काय विचार केला पाहिजे, स्टीव्हच्या बाबतीत आणि लेकरांच्या बाबतीमध्ये तो काय म्हटलं, चांगलं सरळ मनाचे. परत वाच. हे परमेश्वरा, हा जे चांगले व सरळ मनाचे आहेत हा त्यांचे कल्याण कर. हा म्हणजे मन त्याचं वाकडं करायचं नाही, दुसऱ्या भाषेमध्ये मन बिघडवायचं. आमच्या लेकरांवरती आम्हाला काय संस्कार करायचे, कोणी आपल्याशी कसंही वागलं तरी चालेल पण तुम्हाला जसं देवाच्या वचनात शिकवलं तसंच तुम्हाला वागावं लागेल. आम्ही बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की आमचे जे संस्कार असतात जगाचे संस्कार आहेत. कोणते संस्कार, आपल्याशी कोण चांगलं वागतं त्यांच्याशी चांगलं वागतं नाही. सरळ मनाच्या लोकांचं देव कल्याण करतो. सरळ मनाच्या लोकांचं, वाईटांना आपल्याला परतफेड करायची नाही. आम्ही पाहतो शद्रक मेशक अबेदनगो दानिएल सिंहाच्या गोळेमध्ये टाकलं, पण दानिएल राजा त्याला विचारतो तुझ्या देवानं तुला त्यातून बाहेर काढलं का, सिंहाची तोंड बंद केली का. किती सरळ मनाचा आहे महाराज चिरायू असा. हे सरळ मन आहे. सरळ मन कोणतं आहे की त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं राजानं त्याला सिंहाच्या गोळेमध्ये टाकलं पण त्याच्या मनातनं राजासाठी एकही अपशब्द निघाला. किती सुंदर मन आहे. स्टीव्हला तसंच वाढवायचंय. त्याला वाढवताना काय सांगायचं, बाळा आपल्याला प्रभूनं दिलेलं मन, 2 मन आहेत. एक जग तुम्हाला मन देतं ते कठीण मन असतं, हे प्रभूनं दिलेलं मन संयमी प्रेम करणारं सहनशीलतेचं मन असतं. आणि या मनाचे लोक कल्याणच पावतात. त्यांचं कधीच वाईट होत, कधीच त्यांचं वाईट होत नाही. म्हणून सरळ मनाच्या लोकांचं, तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खायला दे. सरळ मनाच्या लोकांचं, शत्रू भुकेला असेल तर त्याला खायला दे ना. हे सात्विक मन, सरळ मनासंबंधानं म्हटले. म्हणून लेकरांची मन सरळ ठेवा. स्टीव्हचं मन सरळच राहिलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्याच्या मनात कोणाविषयी वाईट विचार कधीच येता कामा. आपलेपणा, देवाविषयीचं प्रेम आणि प्रत्येक व्यक्तीविषयीचं प्रेम, दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल शत्रुत्व त्याच्या अंतःकरणामध्ये कधीच निर्माण होता कामा नये. आणि असं करणाऱ्यांसंबंधात बायबल काय सांगतं, सियोनेच्या डोंगरासारखं परमेश्वर त्याला 4ही बाजूने भेटेल. माझी प्रार्थना असेल देवानं अशाच पद्धतीने त्याला घडवावं आणि तो देवाचा परिपूर्ण निवडलेलं लेकरू बनून जगावं अशी माझी प्रार्थना असेल. आपण प्रार्थना. सर्वशक्तिमान देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. स्टीव्हला तू 8 वर्ष सांभाळलं. तू सगळ्यात मोठा आशीर्वाद निलगोंडे परिवाराला त्याच्याद्वारे दिली. आणि एवढंच नव्हे, समाजासाठी, ख्रिस्ती लोकांसाठी आणि आमच्या देशासाठी, आमच्या राज्यासाठी आणि पुणे शहरासाठीचा तो आशीर्वाद आहे. हे आम्ही कबूल करत आहोत. आम्हाला माहितीये साधारण लेकरू म्हणून कोणालाच तू जन्माला घातलेलं नाही. आज तुझ्या वचनात आम्ही शिकलो. माझी प्रार्थना आहे त्याचं अंतःकरण तुझ्याशी जडलं जाऊ दे. जगापासून त्याला अलिप्त कर. देवाची संगती, देवाचा सहवास, देवाचं सानिध्य रोज त्याच्यामध्ये असू दे. मन कधी त्याचं बिघडलं जाऊ देऊ नकोस प्रभूजी. जी शांती तुझ्या लेकरांना तू देतो त्या शांतीने त्याला जगापासून अलिप्त जीवन, देवाच्या सानिध्यातलं जीवन जगण्यासाठी त्याला कृपा कर. निखिलला, ग्लोरीला तुझ्या स्वाधीन करतो प्रभू. याला वाढवण्यासाठी लागणारं आणि आत्मिक मार्गदर्शन त्याला तू दे. आणि हो देखील प्रभू रोजच्या दिवसामध्ये प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्यांनी टिकून राहण्यासाठी सहाय्य कर. शिक्षणात, देवाच्या सहवासामध्ये
आणि प्रिय लोकांमध्ये त्याचं वावरणं देवाच्या वचनानुसार असू दे. आम्ही त्याला चांगलं काही देऊ शकत नाही, पण चांगला देव आम्ही त्याला देऊ शकतो आणि तोच देव, देवाचं वचन त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात राहू दे. हो, चांगली संगती आणि आज एक नवीन वर्ष त्याला दिलं, तुला धन्यवाद देतो. नवीन वर्षात नवीन आशीर्वाद त्याला दे आणि जगाच्या मलिनतेपासून त्याला दूर ठेव. तुझ्या योजनेप्रमाणे त्याला धन्यवाद दे. तुझी स्तुती करत तुला गौरव दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून आमेन. बापाची स्तुती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून स्टीव्ह बरोबर आता आणि सदा